नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील युनियन बँकेत झालेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यात मनमाड शहर व परिसरातील शेकडो नागरिक व शेतकरी बांधवांचे पैसे अडकले होते आणि तो घोटाळा आहे असे समजल्यावर सर्वच नागरिक व शेतकरी बांधव हवालदिल झाले आणि त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला। अशा परिस्थितीत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी धाव घेत सर्वांना धीर दिला आणि बँक प्रशासनाला धारेवर धरले। इतकेच नाही तर स्वतः फिर्यादी होऊन बँकेच्या सर्वच अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला। मुख्यमंत्री महोदयांना सर्वच विषय सांगितला। मुख्यमंत्री साहेबांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून प्रकरणाची दखल घ्यायला सांगितले। अण्णांनी स्वतः पुणे येथे जाऊन बँकेच्या वरिष्ठांशी भेट घेतली। बँकेने त्यांच्या वरिष्ठांना मनमाड येथे पाठवले आणि आज यांचे फलित म्हणजे ज्या ग्राहकांचे पैसे अडकलेले आहेत त्यांचे सर्व प्रकरण निकाली लागण्याचे आश्वासन देत आज 7 ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले। बघा काय आहे प्रकरण सविस्तर। युनियन बँकेच्या घोटाळ्याच्या निमित्ताने आम्ही काल 2 दिवसापूर्वी शिवसेनेच्या वतीने, बीजेपीच्या वतीने आणि आरपीआयच्या वतीने एक फिर्याद दाखल केली। फिर्यादीमध्ये मी स्वतः आमदार सुहास कांदे होतो। त्याचं महत्त्व प्राप्त झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रमुख जे महाराष्ट्राचे हेड आहेत त्यांना फोन केला। त्याच्यानंतर काल जे महाराष्ट्राचे मुंबई सोडून गोवा आणि महाराष्ट्राचे जे हेड आहे मिस्टर जैन म्हणून जैन त्यांची माझी काल पुण्याला भेट झाली आणि त्यांनी मला शब्द दिला की बँकेचा प्रत्येक एक रुपया जो फ्रॉडचा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याला, ग्राहकाला बँकेच्या आणि आमच्या शेतकऱ्याला तो दिला जाईल। त्याप्रमाणे आज त्यांनी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून यांना बसवलं आणि आज सुरुवात म्हणून 7 लोकांचे 20 ते 25 लाख रुपये व्याजासह ज्या दिवशी पैसे ठेवले होते त्याच्या दिवसापासून आतापर्यंत व्याजासह पूर्ण रक्कम दिली। त्याच्यामध्ये लहाने असेल, कर्डिले असेल, गंधाक्षे असेल, लाकुने असेल, सगळ्यांचे पैसे मिळाले। मी पत्रकार बांधवांच्या वतीने मी सर्व माझ्या मतदार बंधूंना आश्वासित करतो की युनियन बँकेमध्ये ठेवलेला एकही रुपया आपला बुडणार नाही। आरपीआय असेल, बीजेपी असेल आणि शिवसेना पक्ष असेल आणि आम्ही सर्व हे पैसे जोपर्यंत शेवटच्या माणसाला मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे या ठिकाणी आम्ही सगळ्यांना आवाहन करतो। आणि मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळे आमच्यावर विश्वास ठेवा। आपल्या विश्वासाला आम्ही त्याला जाऊन देणार नाही आणि त्यातली त्यात कुठल्याही खोट्या गुलतापाला बळी न पडता जी काय आपल्याला माहिती लागत असेल की आमच्या कार्यालयात या बीजेपीचे, आरपीआयचे आणि शिवसेनेचे लोक आपल्याला तिथे भेटतील आणि आपल्याला मदत करतील असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो। आणि पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीने, आरपीआयच्या वतीने आणि बीजेपीच्या वतीने आणि मित्रपक्षांच्या वतीने सांगतो की जोपर्यंत शेवटच्या माणसाला रुपया मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि एक रुपये काढून देऊ असे या ठिकाणी आश्वासित करतो। जय महाराष्ट्र। नाव सांगा अगोदर तुमचं। माझं नाव बाजीराव गणपती अंधारे। माझे युनियन बँकेत 3 लाख रुपये फिक्स डिपॉझिट होते पण त्याचा घोटाळा झाल्यामुळं सुहास अण्णा कांदे यांनी ते सक्सेस करून दिले आणि आमचे व्याजासहित पैसे मिळाले। यांनी आम्हाला सगळ्यांना त्यांनी बोलूनच दाखवलं, सगळ्यांना पैसे सगळ्यांची भेटतील। त्यांची खूप आभारी आहे सगळे।